चला विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत आहोत संख्या रेषेवर परिमेय संख्या कशी दाखवायची. इथं 8वीचं चॅप्टर आहे आपल्या स्टेट बोर्डाचं. चॅप्टर फर्स्ट आहे, धडा पहिला आहे, हाऊ टू शो रॅशनल नंबर ऑन अ नंबर लाईन. बरोबर, ठीक आहे. आता आपली नंबर लाईन आहे, तर आपण एक एक्झाम्पलने समजून घेऊ का रॅशनल नंबर हे नंबर लाईनवर कसे रिप्रेझेंट करतात, म्हणजे कसे दाखवतात. बरोबर, तर 7/3 त्याला कसं लिहिणार आपण, 7 मल्टिप्लाय बाय 1/3. बरोबर, तर 1/3 काय आहे, म्हणजे 1 युनिट कशाच्या बरोबर आहे, 1 युनिट जे आहे तर कशाच्या बरोबर आपल्याला दिसतंय, 3 इक्वल पार्ट्स. बरोबर, 3 इक्वल पार्ट्सच्या बरोबर आहे. आता छेदस्थानी काय 3. बरोबर, तर आपल्याला दुसरं काय एक्झाम्पल दिलं आहे पुस्तकात, -2/3. छेदस्थानी काय आपलं 3, तर याला कसं लिहिणार आपण, -2 1/3. म्हणजे 1/3 जे आहे ते कशाच्या 1 युनिटच्या इक्वल आहे. 1 युनिट म्हणजे 3 आहे. बरोबर, तर 3 पॉईंट आपण लिहिणार, 1 2, तिसऱ्या पॉईंटला 1 लिहू, 1 2, तिसऱ्या पॉईंटला 2 लिहू, 1 2, तिसऱ्या पॉईंटला 3 लिहू, 1 2, तिसऱ्या पॉईंटला 4 लिहू. तसेच आपण 1 2 3, तिसऱ्या पॉईंटला -1 लिहू, 1 2, तिसऱ्या पॉईंटला आपण -2 लिहू, 1 2, तिसऱ्या पॉईंटला -3 लिहू, 1 2 3, तिसऱ्या पॉईंटला -4. तर आपलं काय पहिलं एक्झाम्पल 7/3. आता 0 पासून 7 कुठे, 1 2 3 4 5 6 7 या ठिकाणी 7 आहे. 1 2 3 4 5 6 7 या ठिकाणी 7/3 येणार. बरोबर, आलं लक्षात. 7 कसं काय, हे 7 जे आहे ते इथून मोजायचे. 0च्या नंतर पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट, चौथा पॉईंट, 5वा 6वा ह्या 7वा. तर 1 युनिटचा अर्थ काय, आपण 3 इक्वल पार्ट्स लिहिलेले आहेत. 1 2 3, 0 ते 1 पर्यंत किती पॉईंट आहे, 3 पॉईंट. त्या हिशोबाने 7/3 जे आहे तर 2च्या पहिल्या पॉईंटला 7/3 येईल. तसंच काय -2/3. आता 1/3 चा अर्थ आपण पहिलेच इथं कॅल्क्युलेट केला आहे, 3 इक्वल पार्ट्स म्हणून. बरोबर, त्याच्यानंतर -2 -2, 0 1 1 1 2, किती -2 आहे ना, इथं किती आहे, -2 गुणिले 1/3, तर -2, 1 2, इथं -2/3 हा आपल्याला रॅशनल नंबर येईल. किती आहे, -2. 0च्या दुसऱ्या पॉईंटला -2, दुसरं म्हणजे काय, हा दुसरा 2/3. तर पुढचं काय एक्झाम्पल आहे, पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. चला पहिले सराव संच सुरू करू आपण. सराव संच म्हणजे तुमचे किती एक्झाम्पल दिले, 4 एक्झाम्पल दिले, जे आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे. हा पहिला आहे तुमचा सराव संच. सराव संच 1.1, आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो प्रॅक्टिस सेट 1.1. बरोबर, तो पहिला आहे. काय, पहिल्यामध्ये संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा, प्रत्येक उदाहरणासाठी काय वेगळी संख्या रेषा काढा. म्हणजे आपल्याला संख्या रेषेवर परिमेय संख्या काय आपल्याला दाखवायची. बरोबर, म्हणजे आपल्याला रॅशनल नंबर लाईन वरती शो करायचे. त्यासाठी किती एक्झाम्पल दिले आपल्या पुस्तकात, 4 एक्झाम्पल. तो पहिले एक्झाम्पल आपण घेतोय सराव संचा 3/2 5/2 आणि काय -3/2. आता आपण नंबर लाईन काढूया, ड्रॉ करू नंबर लाईन. 0 पॉईंट दिला आपण सेंटरला. आता इथं काय 1 युनिट जे आहे कितीच्या इक्वल आहे, 2च्या, म्हणजे 3 1/2, म्हणजे 1/2च्या इक्वल आहे, म्हणजे 2 पॉईंट्स इक्वल आहे. म्हणजे त्याला कसं लिहू, 2 इक्वल पॉईंट्स.
किती आहे 2 इक्वल पॉईंट्स. म्हणजे प्रत्येक काय एकेकाची प्रत्येक एककाची किती समान भाग पडतात 2 समान भाग पडतात. किती 2 समान. आपल्याला 1 मिनिटचा अर्थ काय आहे 2 इक्वल पॉइंट्स. हा पहिला पॉइंट, दुसरा पॉइंटला काय घेणार आपण 1. पहिला पॉइंट दुसऱ्या पॉइंटला काय घेणार 2. पहिला पॉइंट दुसऱ्या पॉइंटला काय घेणार 3. पहिला पॉइंट दुसऱ्या पॉइंटला काय घेणार 4. पहिला पॉइंट दुसऱ्या पॉइंटला काय घेणार 5. जसं मायनस मध्ये पहिला पॉइंट दुसऱ्या पॉइंटला -1. पहिला पॉइंट दुसऱ्या पॉइंटला -2. पहिला पॉइंट दुसरा पॉइंट -3. बरोबर. आपल्या -3 पर्यंतच आहे आपले. तर 3 कुठे आहे पहिला घेऊ आपण हा 3/2. 3/2 कसं मोजणार 1 2 3. इथं काय आहे 3/2. त्याच्यानंतर 5/2. 1 2 3 4 5. हे काय आपलं 5/2. -3/2 -3 तर 1 2 3. इथं काय आहे आपलं -3/2. खूप सोपं आहे. फक्त आपलं काय करायचं 1 युनिट कितीच्या इक्वल पॉइंट्सला आहे. म्हणजे इथं काय छेदस्थानी काय 2 आहे. बरं. याच्या अगोदर आपण काय बघितलं होतं 7/3. तर 3 काय 3 इक्वल पॉइंट्स आहे एका युनिटचे. म्हणजे एका एककाचे किती भाग पडले होते मागच्या उदाहरणामध्ये 3. आता या उदाहरणामध्ये किती 2 समान भाग पडतात. 2 चा अर्थ काय 0 पासून तर 1 पर्यंत किती किती पॉइंट येणार. तर आपण 2 घेतोय 2 समान भाग पडताय. समजलं का. बरोबर. परत एकदा सांगतो ही 0 आपण काढले बरोबर संख्या रेषेवर. इथून किती पॉइंट देणार 1 पॉइंट. दुसऱ्या पॉइंटला 1 घेऊ. म्हणजे हे किती पॉइंट झाले हा 1 झाला आणि हा 1 झाला. याच्या अगोदर किती पॉइंट होते 3 पॉइंट. हा 1 हा दुसरा हा तिसरा पॉइंटला आपण काय घेत होतो 1 घेत होतो. समजलं का. संख्या रेषेवर फक्त आपल्याला काय दाखवायचंय हे जे छेदस्थानी आहे हे किती आहे कितीच्या इक्वल आहे. छेदस्थानी इथं काय 2 च्या इक्वल आहे 1 युनिट. 1 युनिटचा अर्थ काय आहे 0 पासून तर 1 पर्यंत. हा काय आपला 0 पासून तर 1 पर्यंत हा काय आपला 1 युनिट आहे. तर 1 युनिट मध्ये किती आपले 2 समान भाग पडतात. किती 2 इक्वल पॉइंट्स पडतात. बरोबर. आपण पुढचं उदाहरण घेऊ. प्रॅक्टिस सेट म्हणतात पहिल्यामधलं. प्रॅक्टिस सेट मध्ये काय दाखवलं दुसरं उदाहरण. पहिल्यातलं दुसरं 7/5 -2/5 -4/5. बरोबर. इथं काय आता इक्वल 1 युनिटचे किती इक्वल पॉइंट येतं सगळीकडे काय 5 काय सेम असे छेदस्थानी. तर काय 5 इक्वल पॉइंट्स म्हणजे किती भाग पडतात 5 समान भाग पडतात. कशाचे एका प्रत्येक एककाची 5 समान भाग पडतात. प्रत्येक एककाचे काय लिहायचं प्रत्येक एककाचे किती भाग पडतात 5 समान भाग पडतात. आपण पहिले काय घेऊ संख्या रेषा काढू नंबर लाईन. त्याच्यावरती 0 प्रेझेंट करू 0 दाखवू. त्याच्या राईट साईडला काय दाखवायचं पॉझिटिव्ह. बरोबर. किती पॉइंट 5 इक्वल 1 2 3 4 पाचव्या पॉइंटला काय घेऊ आपण 1 2 3 4. पाचव्या पॉइंटला काय घेऊ आपण 2 1 2 3 4 5. पाचव्या पॉइंटला काय घेऊ आपण 3 1 2 3 4 5. पाचव्या पॉइंटला काय घेऊ आपण 4. तर असे आपल्याला किती दाखवायचे 7. बरोबर. कारण 7 का बरं 7/4 दाखवतो. ठीक आहे. 1 2 3 4 5. पाचव्या पॉइंटला -1 1 2 3 4 5. पाचव्या पॉइंटला -2 1 2 3 4 आणि पाचव्या पॉइंटला -3.
आता पहिलं काय आहे 7/5. पहिलं काय आहे 7/5. तो वरती काय आहे 7 आहे. 1 2 3 4 5 6 7. इथं काय आहे 7/5. दुसरं काय आहे -2/5. मायनस कुठे आहे इथून सुरू होते. हा 1 हा 2. इथं काय आहे 2/5. किती 2/5. तसं -4 आहे. -4/5. 1 2 3 4. इथं काय आहे -4/5. समजलं का? आपल्याला काय करायचं आहे कोणत्याही उदाहरणामध्ये आपल्याला पहिले 1 मिनिटची व्हॅल्यू किती ते दाखवायचे. किती इक्वल पॉईंट्स आहे. आपले किती आहे छेदस्थानी काय आपलं 5 आहे सगळीकडे बरोबर. आपण काय लिहिलं 5 समान भाग पडतात. किती एककाचे प्रत्येक एककाचे 1 युनिटचे किती भाग पडतात 5 समान भाग पडतात. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण तिसरं. तिथं पण सेम आपल्याला किती दाखवायचे तेच लिहिणार आपण. तिसरं काय आहे -5/8 आणि काय 11/8. तर आपण पहिले काय आहे इथे नंबर लाईन ड्रॉ करू. 0 रिप्रेझेंट करू. 0 नंतर किती आहे किती दाखवायचे आपल्याला. आता छेदस्थानी काय आहे 8 आहे. तर 1 युनिटची व्हॅल्यू काय होईल 8 इक्वल पॉईंट्स बरोबर. किती आहे 8 समान भाग पडणार. 8 समान भाग पडणार तर आपण कसे लिहिणार 1 2 3 4 5 6 7 8. 8 वेळेला किती देऊ आपण 1 1 2 3 4 5 6 7. 8 वेळेला काय लिहू आपण 2 बरोबर. 1 2 3 4 5 6 7. 8व्या पॉईंटला काय देऊ आपण 1 -1. 1 2 3 4 5 6 7 8 -2. समजलं का? आपण काय केलंय प्रत्येक युनिटची व्हॅल्यू किती समान भाग मध्ये पडणार 8 समान भाग पडतील. का बरं 8 समान भाग पडतील कारण छेदस्थानी काय आपलं 8 आहे. याच्या अगोदर कोणतं होतं 5 होतं. त्याच्या अगोदर किती होतं 2. म्हणून काय केलं प्रत्येक युनिटची व्हॅल्यू किती आली 2 आली. प्रत्येक युनिटची व्हॅल्यू काय आली पुढे मागच्या एक्झाम्पल मध्ये 5 आली. आता छेदस्थानी काय 8 आहे म्हणून किती पॉईंट्स घेतले आपण 8 इक्वल पॉईंट्स घेतले. का लक्षात. आता इथं काय आहे पहिल्यामध्ये -5/8. 1 2 3 4 5. इथं काय आहे -5/8. आता इथं किती आहे 11/8. तर 11 पॉईंट म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. इथं काय 11/8. लक्षात. खूप सोपं आहे जास्त अवघड नाही आहे. आपण चौथं एक्झाम्पल घेऊ. चौथा एक्झाम्पल काय 13/10 आणि -17/10. तर पहिले काय करू संख्या राशी काढू. नंबर लाईन 0 रिप्रेझेंट करू. आता इथं काय छेदस्थानी किती आहे 10. किती आहे 10. तर किती इक्वल पार्ट्स पडणार आपले 10. किती समान भाग पडणार आपले एका युनिटचे 10 समान. म्हणजे प्रत्येक एककाचे किती 10 समान भाग पडणार. तर किती आहे 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वरती काय घेऊ आपण 1 घेऊ बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं काय घेऊ आपण 2 घेऊ. सेम ॲज इट इज आपण काय घेऊ निगेटिव्ह साईडला सेम घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10व्या ठिकाणी काय घेऊ आपण -16. तर घेऊ 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10व्या ठिकाणी काय घेऊ आपण -2 बरोबर. येथे एक लक्षात आपण काय केलंय एका युनिटची व्हॅल्यू किती दाखवली आपण 10 इक्वल पॉईंट. 10 कुठून आले तर आपल्या प्रॉब्लेम मध्ये आपल्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय 13/10 आणि -17/10 किती 10 बरोबर. 13/10 17/10. तर 10 काय आहे
छेदस्थानी 10 आहे म्हणून आपण किती घेतले 10 इक्वल पॉईंट घेतले, म्हणजे प्रत्येक एककाचे 10 समान भाग पाडले आपण. तर 13 वरती किती येणार बघा, 13 भागिले 10 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. इथं काय येईल 13 भागिले 10. आता किती आहे -17 भागिले 10. हे किती आहे 10. 11 12 13 14 15 16 17. इथं काय येईल -17 भागिले 10. आणि लक्षात खूप खूप सोपं आहे. फक्त का आपल्याला काय करायचं आहे, फक्त जे छेदस्थान येईल त्याला आपण काय करू, समान भाग पाडू त्याचे. किती आलं समजा इथं छेदस्थान किती 10, तर आपण 10 समान भाग पाडणार आहोत. पुढचा एक क्वेश्चन घेऊ आपण सेकंड नंबरचा. प्रॅक्टिस सेट 1.1. जे लेट आले असेल त्यांनी पण लगेच जॉईन व्हा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलला विसरू नका.